हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदेच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर। रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकरांमध्ये लढत होणार। भटकती आत्मा कोण, कोणत्या उद्देशाने टीका केली, पुढच्या सभेत मोदींना विचारणार। मोदींनी पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। 4 जूननंतर महाराष्ट्र भाजपसाठी स्मशानभूमीसारखं होईल, त्यामुळे दिल्ली व्हाया गुजरातमधून येणारी मोदींचा आत्मा आता महाराष्ट्रात सारखी भटकते। संजय राऊतांचं मोदींना उत्तर। ब्राह्मणांचा शाप आता लागत नाही, कारण ते ओरिजिनल नाही तर मटण खाणारे ब्राह्मण। नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार। माझ्याशी विश्वासघात केल्यास सत्यानाश होतो, फडणवीसांचं काही दिवसांपूर्वी वक्तव्य। नरेंद्र मोदींच्या आज राज्यात पुन्हा 3 सभा, माढा, धाराशिव आणि लातूर लोकसभेसाठी मोदी प्रचार करणार। सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची खडकवासलामध्ये सभा, तर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंसाठी राजगड आणि शिरूरमध्ये पवारांची सभा। बारामतीनंतर शिरूरमध्ये देखील अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह। निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट वाद्याचा तुतारी उल्लेख। अमोल कोल्हेंची चिंता वाढणार। नाशिकमधून उमेदवारी न दिल्यानं विजय करंजकर नाराज, ठाकरेंनी बोलावूनही करंजकरांनी भेट न घेतल्यानं करंजकरांच्या बंडखोरीच्या चर्चांना उधाण। मोदींसाठी काम केल्यामुळे मला तिकीट मिळणार, कोणी तिकीट दिलं नाही तरी आम्ही लढणार। शांतिगिरी महाराज नाशिकमधून लढण्यासाठी ठाम। महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आज अर्ज दाखल करणार। वर्षा गायकवाड, संजय दिना पाटील, वैशाली दरेकर आणि शोभा बच्छाव आज अर्ज दाखल करणार। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी गोयल यांचं रॅली काढत शक्ती प्रदर्शन। शिवसेनेचे 3 उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव, उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली, तर ठाण्यामधून म्हस्के किंवा सरनाईकांना उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। चंद्रकांत खैरे 5 वेळा नमाज पठण करा सांगतात, हा माणूस वेडा तर नाही झाला ना। चंद्रकांत खैरेंनी चित्रफित त्याची दाखवत संजय शिरसाट यांची टीका। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्ली पोलिसांचं समन्स। अमित शहांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी कारवाई। हताश होत विरोधकांकडून अपप्रचार सुरू, शहांचं वक्तव्य। तो मोदींची अमरावतीच्या चांदूर बाजारात जमीन जप्तीसाठी पंजाब नॅशनल बँकेकडून नोटीस जारी। कोविशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, ॲस्ट्राझेनेका कंपनीची कोर्टात कबुली। व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कर्नाटकच्या हसनचे खासदार प्रज्वल रेवन्नांची पक्षातून हकालपट्टी करणार, जेडीएस प्रमुख कुमारस्वामी यांची माहिती। कोलकाताचा शानदार विजय, दिल्लीचा 7 विकेट्सनं धुव्वा। दिल्लीच्या 154 धावांचा कोलकाताकडून सहज पाठलाग। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।